बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या थर्ड पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. म्युच्युअल फंड्स हा एक इंटरेस्टिंग विषय आहे. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताना काय काय माहिती असायला हवी आणि कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे यावर आज थोडी माहिती देणार आहे. इमॅजिन करा की मार्केटमध्ये 200 कंपनीचे शेअर्स आहेत. यातले 50 शेअर्स आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात. तर ह्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपल्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे मी डायरेक्ट या 50 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करेन किंवा मी अशा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करेन जे ह्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये म्हणजे डायरेक्ट शेअर्स विकत घेण्यात रिस्क अशी आहे की आपल्याला माहिती नसतं की ह्यापैकी कोणते 50 शेअर्स नेमके चालणार आहेत. यातल्या काही कंपनीजमध्ये जास्त आणि काहींमध्ये कमी पैसे इन्व्हेस्ट केले आणि बायचान्स ज्यात जास्त इन्व्हेस्ट केलेले आहेत तेच नेमके पडले तर आपल्याला त्यात जास्त नुकसान होईल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्युच्युअल फंड्स आपल्यातर्फे बेस्ट 50 शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतील आणि वेळोवेळी त्या 50 कंपनीजना मॅनेज करतील. सो म्युच्युअल फंड्स कशा प्रकारे हे मॅनेज करतात, कुठल्या कंपनीमध्ये किती टक्के इन्व्हेस्ट करणं बेटर आहे हे एक मेन काम ते आपल्यासाठी सोपं करून टाकतात. त्यांच्या रिसर्चनुसार ते हे डिसिजन्स घेतात. काही कंपनीजमध्ये फार जास्त टक्के इन्व्हेस्ट करतात तर काहींमध्ये कमी, आणि हे पर्सेंट ते अधूनमधून बदलत राहतात. सो समजा मागच्या महिन्यात रिलायन्समध्ये 14% इन्व्हेस्ट केले असतील आणि त्यांना वाटलं की रिलायन्समध्ये आपण आपलं एक्सपोजर वाढवलं आहे आणि ते आता कमी करायला हवं, तर ते 14 वरून 10% करू शकतात. हा डिसिजन कदाचित आपण जेव्हा डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा मात्र एवढ्या लगेच आपण घेतला नसता. प्लस म्युच्युअल फंड्सचे मॅनेजर कायम कंपनीजच्या, ब्रोकर्सच्या, फायनान्शियल प्रोफेशनल्स किंवा इंडस्ट्रियल एक्सपर्ट्सच्या टचमध्ये असतात. सो त्यांना एनी डे आपल्यापेक्षा अधिक माहिती असते की सध्या काय चालणार आहे किंवा काय नाही. आणि असं नाही की ते कधी चुका करत नाहीत. त्यांचे बेट्स कायमच बरोबर असतील असं नाही, पण तेवढी रिस्क आपल्याला घ्यावीच लागते. म्हणूनच आपला फंड कोण मॅनेज करत आहे त्या व्यक्तीचे नाव आणि प्रोफेशनल इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल करून दिलेली असते. म्युच्युअल फंड्समध्ये आपण 500 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. सो जेव्हा आपण 500 रुपये इन्व्हेस्ट करतो तेव्हा म्युच्युअल फंड ते 500 रुपये वेगवेगळ्या असेट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. जर आपण ते इक्विटी स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले असतील तर आपले सगळे पैसे हे कंपनीजच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात. समजा आपल्या स्कीमनुसार 2% रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये, 1.5% इन्फोसिसमध्ये असं प्रपोर्शन असेल तर ह्याचा अर्थ 500 रुपयातले 10 रुपये रिलायन्समध्ये आणि 7.5 रुपये इन्फोसिसमध्ये इन्व्हेस्ट केले जातील. ह्या पर्सेंटेजची माहिती आपल्याला बऱ्याच वेबसाईट्सवर पोर्टफोलिओ अशा हेडिंगखाली मिळते. मनी कंट्रोल सारख्या वेबसाईट्स किंवा त्या स्पेसिफिक म्युच्युअल फंडच्या वेबसाईट्सवर ही इन्फॉर्मेशन लगेच मिळते. पण आपल्या 500 रुपयातून आपण किती म्युच्युअल फंड्स विकत घेऊ शकतो? जसं कोणत्याही शेअरची किंमत असते तशीच म्युच्युअल फंडची देखील एक किंमत असते जी दररोज बदलत असते. त्याला NAV नेट असेट व्हॅल्यू असं म्हणतात. आज त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण घुसणार नाही आहोत, पण बेसिक लॉजिक हे आहे की त्या स्कीममधून गोळा केलेले पैसे ज्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केले जातात त्या कंपनीजच्या शेअर्सच्या किमतींचं एक सॉर्ट ऑफ ॲव्हरेजिंग करून ही NAV काढली जाते. तर जेव्हा त्या स्कीमचा NAV काढायचा असतो तेव्हा त्या सगळ्या शेअर्सची व्हॅल्यू नंबर ऑफ म्युच्युअल फंड्सने डिवाइड केली जाते. यात त्यांचे एक्सपेन्सेस वगैरे देखील कन्सिडर केले जातात. जशी शेअर्सची किंमत दर सेकंदाला बदलत असते तशी NAV बदलत नसते, कारण NAVचं कॅल्क्युलेशन शेअर मार्केट बंद झाल्यानंतर केलं जातं. इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेट म्युच्युअल फंड असे 2 प्रकार असतात. इक्विटीमध्ये ऑब्व्हियसली कंपनीजच्या इक्विटी शेअर्समध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात आणि डेट फंड्समध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स, प्रायव्हेट कंपनीचे बॉन्ड्स किंवा बँकेचे बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात. इक्विटीमध्ये रिस्क जास्त असते आणि डेटमध्ये कमी. पण जर आपल्याला दोन्हीमध्ये थोडं थोडं इन्व्हेस्ट करायचं असेल तर बॅलन्स्ड फंड किंवा हायब्रिड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यात आपल्याला दोन्ही इक्विटी आणि डेटचे फायदे मिळतात. आज आपण इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम्सबद्दल थोडा फोकस करूयात. त्यातली कोणती माहिती आपल्याला हवी आणि ती कुठून मिळवावी हे मी तुम्हाला सांगेन.
कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवताना आपल्याला साईटवर किंवा फंडच्या ब्रोशरवर एक माहिती नेहमी मिळते, ती म्हणजे पास्ट रिटर्न्सची. म्हणजे मागच्या वर्षी 10% रिटर्न्स मिळाले, लास्ट 5 इयर्समध्ये 20% रिटर्न्स वगैरे वगैरे. तुम्ही ॲम्फीची एक ॲडही बघितली असेल, ज्यात ती सेलिब्रिटी एक वाक्य म्हणते की म्युच्युअल फंडच्या पास्ट परफॉर्मन्सवर फुल अवलंबून राहू नये. हे बरोबर आहे, पण का? हे आपल्याला त्या ॲडमध्ये समजत नाही. पास्ट रिटर्न्सची माहिती इम्पॉर्टंट असते, ती इग्नोर करण्यासारखी मुळीच नसते. पण या इन्फॉर्मेशनमधून बरंच काही कळतं असं नाही आहे. लेट मी एलॅबोरेट. आपले पैसे कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले जाणार आहेत ही माहिती सर्वात महत्त्वाची आहे आणि एकदम बेसिक. शो नोट्समध्ये मी HDFC म्युच्युअल फंडची फॅक्टशीटची लिंक जोडली आहे. ती फॅक्टशीट जून 2022ची आहे. दर महिन्याला अशी फॅक्टशीट रिलीज केली जाते, तर दुसरी फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये. अशा वेगवेगळ्या थीम्सनुसार ही इन्व्हेस्टमेंट केली जाते. ही फॅक्टशीट दर महिन्याला रिलीज केली जाते कारण दर महिन्याला आधी म्हटल्याप्रमाणे त्या स्कीमचं प्रपोर्शन चेंज होऊ शकतं. आणि जर तुम्ही एखाद्या स्कीमचं कंपोजिशन बऱ्याच वर्षांनी बघितलं तर तुम्हाला दिसेल की 7-8 वर्षांपूर्वी ज्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं होतं त्यातल्या अर्ध्याहून अधिक कंपनीज आता या फंडचा भागच नसतील. म्हणून त्या स्कीमचं लॉंग टर्म रिटर्न्स बघण्यात खूप जास्त पॉईंट नाही आहे. कारण 10 वर्षांपूर्वी वेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे एवढे टक्के रिटर्न्स आपल्याला दिसत आहेत. पण आज कदाचित त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट होतच नसेल. सो आपल्याला यातून नेमकं काय समजून घ्यायचं आहे? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कन्सिस्टंट रिटर्न्स. 10 वर्षांपासून या म्युच्युअल फंडने कन्सिस्टंट रिटर्न्स दिले आहेत की नाही हे पाहणं सर्वात मेन आहे. एका स्कीममध्ये 10 वर्षांमध्ये 10% रिटर्न्स मिळाले असतील आणि एकात 14%, तर लगेच असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे की ज्या स्कीममधने 14% रिटर्न्स दिले ती बेस्ट आहे आणि त्यातच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर असं मुळीच नाही आहे. आपल्याला सध्या त्या स्कीमद्वारे कोणकोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले जात आहे हे कळणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे लॉंग टर्म बरोबर शॉर्ट टर्म रिटर्न्स बघणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सध्या मार्केट कसं आहे त्यानुसार कोणत्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं ह्यावर आपण नॉलेज मिळवायला हवं. या विषयावर आपण मागच्या भागात ऐकलंच. जर तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझरने एखाद्या स्कीमविषयी माहिती दिली असेल तर त्या स्कीमबद्दल आणखीन माहिती घेणं आवश्यक आहे. तशाच स्कीम्स इतर म्युच्युअल फंड्स देखील देत असल्या तर ह्या सगळ्या स्कीम्सची बेसिक माहिती तुम्ही काढली पाहिजे. त्या स्कीम्सचं कंपॅरिझन केलं पाहिजे. त्यात त्यांचा पोर्टफोलिओ म्हणजेच कोणत्या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्ट करत आहे ते, पास्ट रिटर्न्स आणि एक्सपेन्स रेशो बघणं सर्वात महत्त्वाचं आहे. एक्सपेन्स रेशो जेवढा कमी तेवढा जास्त चांगलं. आज मला वाटतं आपण इथेच थांबूयात. ऑब्व्हियसली यात अनेक गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि अधूनमधून मी ह्यावर एपिसोड्स करत राहीन. तोपर्यंत तुम्ही जे कोणते इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेत असणार आहात त्यात तुम्ही ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू नका. सेकंड ओपिनियन घ्या आणि इन्व्हेस्टमेंट आणि इकॉनॉमिक संबंधीची बेसिक माहिती मिळवायला सुरुवात करा. कारण मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे नुकसान झालं तर ते तुमचंच होणार आहे, फायनान्शियल ॲडवायझरचं नाही. थँक्यू अँड टेक केअर. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.